रोम रोम मेरे बहन और भाइयों, बॅग्स पॅक केल्या, गरमागरम चाय पिला, गाडी काढली बाहेर आणि महाबळेश्वरला बाय बाय करून निघलो पुढच्या प्रवासाला. जिथे आम्ही राहत होतो त्या रस्त्याच्या बाजूला खूप मोठा कब्रिस्तान आहे. हर्ष अंकल बोलत होता घरी जाता आता दर्शन करून जावा. मग गेलो आईचे महागणपतीचे दर्शन घ्यायला. खूप सुंदर आणि शांत अशी जागा आहे. चला आता जाऊया मंदिरात. हा काशी विश्वेश्वराचा मंदिर आहे. आता जाऊया महागणपतीच्या मंदिरात. गाईज, खूप मोठी आणि खूप छान मूर्ती आहे. मस्त दर्शन झालं. गाडीमधल्या गणपतीला पण फुलं घेतली. सगळ्याकडून काही ना काही घेतला पाहिजे ना, मग मी काय घेतला. गणपतीचा प्रसाद घेऊन झाला. आता निघूया. सकाळी आम्ही नाश्ता करून नव्हतं निघलो. मगून रस्त्याला जाता आता भूक लागली. मग गरमागरम वडापाव खाल्ला. वडापाव खाऊन आम्ही निघलो जेजुरी दर्शन करायला. यांचा असा कोणता नवस आहे जो बिना चपलीच्या चालतात. सॉरी गाईज, आतमधला व्हिडिओ घेऊ शकलो नाही कारण की आतमध्ये खूप म्हणजे खूप गर्दी होती. कसं तरी दर्शन घेऊन आम्ही केला छोटासा अभिषेक. या ब्लॉगमध्ये थोडेफार व्हिडिओ मिसिंग आहेत कारण की इथे कोणतरी VIP आलेला होता म्हणून खूप गर्दी होती. सगळ्याकडे पोलीस असल्यामुळे फोनच काढून नव्हती देत. चला आता उतरूया खाली. मग तिथेच रस्त्याला आमचा गाडीचा टायर पंक्चर झाला. मग गॅरेज शोधून पंक्चर काढला. मोठा खिला गेला होता टायरमध्ये. चला आता घरी जाऊया. खूप रात्र झाली होती आम्हाला घरी पोचायला. घरी मस्त डाळ मुंडी बनवून ठेवलेली आहे. आता जाऊ घरी. घरी गेल्यानंतर मस्त फ्रेश होऊ ना गरमागरम डाळ मुंडी खाऊ. मस्त आराम करू. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. डू सबस्क्राईब. बाय.